नमस्कार मित्रांनो, महाटेट एक्झाम 3 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, त्यालाच आपण TAIT परीक्षा 2025 शॉर्टकटमध्ये महाटेट तिसरी परीक्षा, महाटेट 2025 ची परीक्षा, कोणतेही नाव असो, तर नवीन होणाऱ्या महाटेट परीक्षेसंबंधी एक नवीन अपडेट आलेली आहे। ही अपडेट तुम्हाला पवित्र पोर्टलवर मिळणार नाही। नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे। महाटेट परीक्षा किंवा TAIT परीक्षा जी असणार आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित करणार आहे। म्हणजे त्याच्याबद्दलची अथॉरिटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्याकडे दिलेली आहे। मग ती टेट परीक्षा किंवा महाटेट परीक्षेचा सिलेबस कसा असावा, ती परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, त्याच्यासंबंधी सर्व जी ही अथॉरिटी असणार आहे ती MSCE पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडेच असणार आहे। अगोदर बी पुणेकडेच होती, त्यांच्याकडेच होती, त्याच्या अगोदर बी पुण्याकडेच होती आणि आज बी त्यांच्याकडेच आहे। ठीक आहे, तर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे mscepune.in, स्क्रीनवर तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता। mscepune.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेला असता कालपासून, आता आज दिनांक किती आहे, आज दिनांक आहे 21 मार्च 2025, तर काल दिनांक 20 मार्च 2025 पासून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक ही स्क्रॉल होताना दिसत आहे बातमी, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे स्क्रॉल होताना, वाचू शकता तुम्ही। आता सुरुवातीपासून आली की वाचून दाखवतो मी तुम्हाला। ठीक आहे, अनेकांना माहिती असेल तर माहिती नसणाऱ्यांसाठी सांगतो। ठीक आहे, हा इथं पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा 2025 चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। म्हणजेच महाटेट थर्ड परीक्षा, TAIT थर्ड परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड परीक्षा 100% होणार आहे, हे कन्फर्म झालेलं आहे। 100% कन्फर्म झालेलं आहे। जी कोणी महाटेट थर्ड परीक्षेसाठी तयारी करत होते किंवा तयारी करायची आहे, ज्यांना ती परीक्षा द्यायची आहे, अशा सर्वांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे की ही परीक्षा 100% होणार आहे। कारण ही परीक्षा जी घेते अथॉरिटी, त्या अथॉरिटीनंच ऑफिशियल वेबसाईटवर सांगितलेलं आहे परीक्षा होणार आहे, तुम्ही पूर्वतयारी करा। आता पूर्वतयारीमध्ये काय काय करायचं आहे, त्या परीक्षेशी संबंधित तुमच्याकडे जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे त्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची, तसेच सामाजिक आरक्षणाची, समांतर आरक्षणाची, नंतर जी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून तुमच्याजवळ तयार ठेवायचं आहे। कारण तुम्ही एखादे विद्यार्थी म्हणत असतील की नोटिफिकेशन आल्यानंतरच मी डॉक्युमेंट काढतो, नोटिफिकेशन आल्यानंतर 8च दिवस देते वेळ फक्त ऑनलाईन फॉर्म भरायला। ही इतर MPSC सारखं नाही की 10 दिवस 15 दिवस महिनाभर, RRB एक्झाम सारखं महिनाभर नोटिफिकेशन आले की महिनाभर फॉर्म भरायला देत नाहीत। महाटेट परीक्षेमध्ये 8 ते 12 दिवसच दिले जातात, मॅक्झिमम 15 दिवस, मिनिमम 8 दिवस, मॅक्झिमम 15 दिवसच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी वेळ दिला जातो, वाढवून दिला जात नाही। एकतर परीक्षा होत नाही, झाली तर खूप लवकर होते। त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की पूर्वतयारी करून घ्यावी। पूर्वतयारी म्हणजे काय, अगोदर डॉक्युमेंटची तयारी करून घ्यायची तुम्हाला। तुम्ही जी डॉक्युमेंट पास झालेली असताल ती डॉक्युमेंटचे मार्क मेमो, डिग्री सर्टिफिकेट्स, ओरिजिनल मार्क मेमो, ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट्स, ती सर्व तुमच्याकडे जमा करून ठेवायचं आहे। कारण सर्व सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे, स्कॅन करून अपलोड करायचं आहे। ठीक आहे, मग एखाद्यानं BA पास झालेला असेल, DED पास झाले असेल, BEd पास झाले असेल तर त्यांचे संपूर्ण ओरिजिनल मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जवळ आणून ठेवायचे आहे, स्कॅन करून तयार ठेवायचं आहे। कारण ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म फिलिंग चालू होईल त्यावेळेस तुम्हाला त्याची स्कॅन कॉपी अपलोड करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर। तसेच आता लवकरच एप्रिल महिना चालू होणार आहे। आता आज 21 मार्च 2025 आहे।
एप्रिल महिन्यापासून नवीन वर्ष चालू होतं, म्हणजे डॉक्युमेंटचं वर्ष. त्याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे नॉन क्रिमिलियर यात 31 मार्च 2025ला एक्सपायर होणार आहेत, म्हणजे त्यांच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025 लिहिलेलं आहे. त्यांनी आता काढू नका, 1 एप्रिलपासून नवीन नॉन क्रिमिलियर काढून ठेवायचं आहे. 31 मार्चपर्यंतचं व्हॅलिड असलेलं 31 मार्च 2025पर्यंत व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट चालणार नाही, कारण आणि नोटिफिकेशन आलेलं नाही. आता काही 10 दिवसात नोटिफिकेशन येणार नाही. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्याच्या पुढच्या महिन्यापासून पुढेच येणार आहे, जेव्हा केव्हा येईल ती. तर 1 एप्रिलला सगळ्यांनी ज्यांचे 31 मार्च 2025ला नॉन क्रिमिनल एक्सपायर होते, ते कोणत्याही कॅटेगरीचे असो ज्यांना लागू आहे, त्यांनी नवीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. तसेच दरवर्षी जी तुम्हाला नवीन डॉक्युमेंट काढावे लागतील, असे सर्व डॉक्युमेंट तुम्ही पुढच्या 1 एप्रिलपासून पुढे कधी पण लवकरात लवकर काढून जवळ ठेवायचं आहे. कारण शिक्षक भरतीची परीक्षा आली की गर्दी पडते डॉक्युमेंट काढण्यासाठी. तुम्हाला कदाचित एखादी डॉक्युमेंट वेळेवर मिळू शकणार नाही, त्यावेळेस तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल, तेवढं करूनही मिळणार नाही. ठीक आहे. बाकी डॉमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, एज, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं तुम्हाला. सगळे मार्क मिळू लागतात, सगळे डिग्री सर्टिफिकेट लागतात. काय सर्टिफिकेट लागतं, व्हॅलिडिटी असेल तर खूपच चांगलं. MSCIT असेल नसेल तरी चालतं, असेल तर काढून ठेवा MSCIT. पुन्हा नंतर BAचं सर्टिफिकेट, MAचं सर्टिफिकेट, BSCचं सर्टिफिकेट, MSc सर्टिफिकेट, असं शिक्षक भरतीशी संबंधित जेवढे काही तुमचे शैक्षणिक क्वालिफिकेशन, तसेच समांतर आरक्षण, ज्याचे कोणाचे प्रकल्पग्रस्त, इतर सगळे डॉक्युमेंट कोणतीही असू ती तुम्ही काढलेले नसतील, तुमच्याकडे जवळ नसतील, तर लवकरात लवकर कारवाई करण्यास सुरुवात करा. कारण तुम्हाला अगोदरच ट्रेलर दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तुम्हाला सांगितलेलं आहे की फिल्म लवकर सुरू होणार आहे, ट्रेलर दाखविलेला आहे. मग ट्रेलर बघितल्यानंतर तुम्ही कामाला लागायचं आहे. ठीक आहे. सगळे डॉक्युमेंट तयार ठेवायचे ओरिजिनलमध्ये. कोणाचे 10वीचं मार्क हरवलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर डुप्लिकेट कॉपी काढून घ्यायची. तुम्हाला तुमच्या शाळेत जाऊन एक अर्ज घेऊन लातूर बोर्ड किंवा तुमचे जी बोर्ड असेल त्या बोर्डला जाऊन ॲप्लिकेशन देऊन 15 दिवसाच्या आत तुम्हाला, किंवा तात्काळ पाहिजे असेल तर 7 दिवसातसुद्धा मिळू शकतं. हरवलेले डॉक्युमेंट, फाटलेले डॉक्युमेंट लवकरात लवकर सगळं पूर्ण करा. आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट तयार आहे त्यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास चालू करायचा आहे. केला नसेल, अगोदरच चालू केला असेल तर अतिउत्तम. केला नसेल तर आता परीक्षेचं लवकरच नोटिफिकेशन येईल, घाबरून जायचं नाही. कारण आणि नोटिफिकेशन आलेलं नाही, नियोजन चालू आहे म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला थोडाफार कालावधी मिळणार आहे. थोडाफार म्हणजे 3 महिन्याच्या वरचा कालावधी मिळणार नाही माझ्या मते. मॅक्झिमम तुमची परीक्षा 3 महिन्यात होऊन जाईल. आता मार्च महिन्यात सोडून द्या, एप्रिल, मे, जून महिन्यातसुद्धा तुमची परीक्षा होऊ शकते, मे किंवा जून महिन्यामध्ये. ठीक आहे, मे किंवा जून महिन्यामध्ये. कन्फर्म असं काही सूचना दिलेली नाही. आता इथं तुम्हाला दिसतं ह्याच्यामध्ये काही तारीख दिलेली नाही की मे किंवा जून महिन्यामध्येच होईल म्हणून. पण एक आपण अंदाज वर्तवतो, अंदाज आहे बरं का, नाहीतर आणखी ही वचाल. अंदाज आहे की मे किंवा जून महिन्यामध्ये, जास्तीत जास्त जुलै महिन्यामध्ये तुमची महाटेट थर्ड एक्झाम होऊन जाईल, परीक्षा संपून जाईल. ठीक आहे. तर ज्यांनी कोणी अभ्यासाला चालू केलेला नसेल त्यांनी आजच्या दिवसापासून अभ्यास करायचा आहे. घाबरून जायची गरज नाही. माझं कसं होईल, एवढे आहेतच किती पेपर. ठीक आहे ना. आणि आपण इतके पेपर इकड्या डिग्र्या केलेल्या असल्यामुळं आपल्याला काही सगळं झिरोपासून सुरू करायची गरज नाही. जी येत नाही ती करायचं आहे. बस झाले तुम्हाला 2-3 महिन्याचा टाईम. रात्रंदिवस एक करा, बाकीचे सगळे कामाला सुट्टी देऊन टाका, अभ्यास करायला चालू करा. तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा. घाबरायचं नाही, वेळ आहे. सगळे डॉक्युमेंट तयार करा. ह्याच आता फक्त शिक्षक भरतीचीच तयारी करा, बाकी कुठलीच भरतीची तयारी करू नका. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मी अगोदरची तुम्ही पवित्र पोर्टल संबंधित व्हिडिओ पाहत असाल त्याच्यातसुद्धा सांगितलं होतं की लवकरच महाटेट थर्ड परीक्षा होणार आहे. सगळ्यात अगोदर सांगितलं होतं आपल्या व्हिडिओवर. ठीक आहे. हा व्हिडिओ सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकापर्यंत, शेजाऱ्यापर्यंत पाठवा आणि अभ्यासाची तयारी लागा. 2 महिन्यात किती अभ्यास होते, 3 महिन्यात भरपूर अभ्यास होते. असं तर मग 10 वर्ष दिले तर होणार नाही अभ्यास. मग भरपूर अभ्यास होते. 2 महिन्यात 3 महिन्यात भरपूर अभ्यास होते. बाकी सगळे कामं बाजूला सोडून द्या, रात्रंदिवस अभ्यासाला लागा. भरपूर अभ्यास होते. काही लोकांना तयारी कशी करावी माहीत नसेल तर यूट्यूबवर खूप सारे शिक्षक अभियोगिता
व बुद्धिमत्ता चाचणी महाटेट परीक्षेसंबंधित भरपूर व्हिडिओ येत आहेत. ती फ्रीची व्हिडिओ बघा आणि त्यांचे ॲप आहेत, त्या सरांची वेगवेगळ्या सरांचे ॲप आहेत. त्या ॲपमध्ये त्यांनी फीस लावली आहे 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये. 3,000 रुपये मॅक्झिमम आहे माझ्या मते. 3,000च्या वरी कुणाची फीस नाही, मी पाहिलेली आहे. तर 2,000-3,000 रुपयामध्ये काहीतरी 1,000 रुपयामध्ये सुद्धा घेत आहेत बॅच. ती कोणतीही एक बॅच करा, तुम्हाला एक कळेल की काय अभ्यास करायचा आहे. उगा मार्केटमधले पुस्तकं आणून खंडीभर पुस्तकं आणून काय करणार आहे, त्याच्यामधलं काय वाचणं काचावं कळणार. रेफरन्सला घ्या मार्केटमध्ये एखादी स्टँडर्ड बुक, कोणते एक अनुभवी शिक्षण तज्ज्ञ असतील, एक टीचर असतील अनुभवी, ज्यांनी वारंवार ह्या पवित्र पोर्टलची भरती आहे, जी महाटेट एक्झामविषयी काही पुस्तकं लिहिली असतील गेले 5 वर्षामध्ये, तर अशा रेग्युलर पुस्तकं लिहिणाऱ्या सरांचं कुठले मार्केटमधलं पुस्तक संदर्भ म्हणून जवळ ठेवा. बाकी यूट्यूबवर तसेच यूट्यूबचे जे सर आहेत त्यांची जे ॲप आहेत ते ॲपमध्ये परचेस करा. काय लय पैसे नाही तर ती परचेस करून सिस्टमॅटिक अभ्यास करा. 2 ते 3 महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. कदाचित वाढूही शकेल टाईम. जर परीक्षा पुढे गेली तर आणि अभ्यास करता येते आपल्याला, काय त्याला. बरं, अभ्यासच सुरू करणार गेल्यावर परीक्षा संपूनच जाईल, मग कधी करायचं. त्यासाठी कळकळीची विनंती आहे, ज्यांनी कुणी अभ्यास सुरू केला नाही त्यांनी आजच अभ्यास सुरू करा. आजच्या घडीला पैसे नसतील तर फुगटची व्हिडिओ बघा, फ्रीची व्हिडिओ बघा यूट्यूब चॅनलवर. पैसे आल्यावर बॅच घ्या, 8 दिवसात 10 दिवसात पैसे आल्यावर घ्या. पैसे असेल तर आजच घ्या, पैसे नसेल तर यूट्यूबवरचे फ्रीची व्हिडिओ बघा, तयारीला करा, सुरू करा. कदाचित 1.5 महिन्यात बी परीक्षा होऊन जाईल, कळालं का. त्याच्यासाठी मॅक्झिमम 3 महिन्याच्या वर जाण्याची शक्यता नाही. अभ्यासाला सुरू तर करा, त्यानं कधी का परीक्षा घेणार. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.